हां ती समोरचीच पकड. हां तीच पकड त्याला. दाखव इकडे कॅमेरा समोर आण. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे खेकडे असतात. हे खेकडे समुद्रकाठीचे खेकडे आहेत. हे गोड्या पाण्याचे खेकडे नाही आहेत. हे खेकडे आम्ही पकडण्यासाठी खास समुद्रावरती गेलो होतो, ते पण रात्री. आमच्यासोबत फक्त 2 बॅटऱ्या होत्या, प्लस आमच्याकडे 3 मित्र होते. म्हणजे माझ्याबरोबर 3 मित्र होते. आम्ही असं 4-5 जण गेलो होतो त्या समुद्राच्या काठी रात्री खेकडे पकडण्यासाठी. तर आम्ही जवळजवळ मित्रांनो 30 ते 40 खेकडे पकडलेत. तुम्ही बघू शकता या टपामध्ये. हे जवळजवळ 30 ते 40 खेकडे आहेत. ते आम्ही बॅटरी सहाय्याने पकडलेले आहेत. आता याला आम्ही मित्रांनो साफ करतोय. पण मित्रांनो साफ करताना ना याला चांगल्या प्रकारे तुम्ही सावधगिरीने साफ करा. याला पकडण्यासाठी चिमटा तुम्ही वापरू शकता मित्रांनो. त्या चिमट्याच्या सहाय्याने तुम्ही याला पकडा, नंतर साफ करा. हा बघा असा चिमटा असतो मित्रांनो. हा चिमट्याच्या सहाय्याने तुम्ही याला साफ करा. कारण की मित्रांनो हे खेकडे दिसायला जरी छोटे असले ना, तरी पण मित्रांनो जर हे खेकडे चावले ना मित्रांनो, तर तुमच्या डोळ्यातून पाणी यायला चुकणार नाही. म्हणजे खूप जोरात चावतं मित्रांनो. म्हणून याला सावधगिरीने साफ करा. पहिले मित्रांनो त्याला पकडा, त्याच्यानंतर याला याचे नांगे तोडून घ्या. आणि मित्रांनो हे सगळे खेकडे साफ करून झाल्यानंतर आम्ही याची भाजी करणार आहोत. तर मित्रांनो हे जर तुम्ही खेकडे कधी पकडले समुद्राच्या काठी जाऊन, तर याच्यामध्ये मित्रांनो ना आंबट टाका. म्हणजे चिंच वगैरे असते ना, ती टाकायची असते. आंबट टाकल्यानंतर ना या खेकड्यांना एवढी भारी चव येते ना, तुम्ही एकदा खाऊनच बघा तर तुम्हाला कळेल. म्हणून मित्रांनो याच्यामध्ये ना आंबट टाका, म्हणजे चिंच टाका. नाहीतर आंबट होण्यासाठी तुम्हाला माहीत असेल आपल्याकडे आंबाडी पण असते पावसाळी, म्हणून ती आंबाडी पण तुम्ही टाकू शकता. त्याच्याने अजून जास्त चव चांगली येईल. आणि आपल्या नदीकडे जे गोड्या पाण्याचे खेकडे असतात ना, ते खेकड्यापेक्षा जास्त चव या खेकड्यांना असते. म्हणून आम्ही या खेकड्याला पकडण्यासाठी खास समुद्रावरती रात्री आलो होतो. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ना एवढंच आहे. आपण भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. ठीक आहे मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ हा मी संपवतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तसे तुम्ही चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.